जुन्या पिढीतली माणसं आज सुद्धा मांढरदेवी म्हणजेच काळूबाईच्या दर्शनाला जाताना धावजीबुवाला वाहण्यासाठी हमखास एक कोंबडा घेऊन जातात। आपल्या घरादारावर असणारी भूताखाताची छाया धावजी पाटील दूर करतो अशी मागची त्यांची धारणा असते। असं म्हणतात की धावजी पाटलांच्या मंदिरात अमावस्येला रात्रभर एक पूजा चालते। देशभरातले अनेक मंत्री तिथे जमतात। ते आपल्या समोर एक बाहुली ठेवतात आणि ठराविक मंत्र म्हणायला सुरुवात करतात। तो मंत्र 21,000 वेळा म्हणावा लागतो। मंत्र म्हणताना काही चूक झाली तर पुन्हा तो म्हणावा लागतो। तो मंत्र म्हणत असतानाच एकूण 21 सुया त्या समोरच्या बाहुलीत खुपसल्या जातात। असं म्हणतात की हे सगळं जसं ठरलंय तसं झालं तर ज्याच्या नावाची ती बाहुली असते ती व्यक्ती खंगून खंगून मरते। आजच्या विज्ञान युगात सुद्धा असले प्रकार घडतात हे ऐकून आश्चर्य वाटलं ना। पण थांबा, जास्त लोड घेऊ नका। हे सगळं आपल्या इथं ज्यानं सुरू केलंय त्या धावजी पाटलाबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, या धावजी पाटलाचा जन्म 18व्या शतकातला। पांडव आपल्या वनवासाच्या काळात ज्या गावात राहिले होते त्या गावात पांडवजाई नावाचं एक मंदिर आहे। त्याच मंदिराच्या परिसरात धावजी पाटलाचा जन्म झाला होता। धावजी पाटील जसा जाणत्या वयाचा झाला तसा त्याचा तंत्र मंत्र आणि काळी विद्या यांकडचा कल जास्त वाढला। घरच्यांनी त्याच्या या वेडाला कंटाळून त्याचं लग्न लावून दिलं, पण त्याच्यात काडीचाही बदल झाला नाही। एक दिवस त्याच तंद्रीत तो काळी विद्या शिकण्यासाठी थेट कलकत्त्याला निघून गेला। त्याच्या भक्तांच्या सांगण्यानुसार त्याने तिथे जाऊन काली मातेला प्रसन्न करून घेतलं आणि तिच्याकडून काळी विद्याही शिकून घेतली। या सगळ्यात एकूण 14 वर्षांचा काळ लोटला। नंतर त्याला आपल्या गावाची ओढ लागली। खरं तर त्याच वेळी त्याच्या डोक्यात एक वेगळंच धुमशान घुमत होतं, पण त्याचा थांगपत्ता त्यानं कुणालाच लागू दिला नव्हता। थोडे दिवस इथं राहिल्यानंतर तो आपल्या गावी परत आला। संसार अर्ध्यावर टाकून गेलेल्या नवऱ्याला बघून त्याची बायको त्याचा रागराग करू लागली। गावातली लोक सुद्धा त्याला घालून पाडून बोलू लागली। पण एक दिवस गावात आक्रीद घडलं। धावजीने एका माणसाला त्याच्या बैलांसकट उचलून हवेत फिरवलं असा गावात कुणीतरी कालवा केला। वाऱ्याच्या वेगाने ही बातमी पंचक्रोशीत पसरली आणि बघता बघता धावजी पाटील गावकऱ्यांचा देव झाला। तेव्हापासून भीतीपोटी का होईना सगळे लोक धावजीला मान देऊ लागले। लोक त्याच्या दर्शनासाठी त्याच्या घराबाहेर रांगा लावू लागले। पण हे फार काळ चाललं नाही, कारण नंतर लोक धावजी पाटलाच्या अघोरी विद्याला घाबरू लागले, त्याच्यापासून लांब राहू लागले। खुद्द त्याची बायको सुद्धा त्याच्या वागण्याला कंटाळून माहेरी निघून गेली। मग पुन्हा स्वतः धावजी देखील माणसांपासून लांब राहू लागला। रानावनात भटकून कालीमातेची पूजा करू लागला। एक दिवस कालीमातेने स्वप्नात येऊन तू मांढरदेवीच्या काळूबाईला शरण जा असं सांगितल्याचं त्याने गावकऱ्यांना सांगितलं। मग कालीमातेची आज्ञा मानून धावजी पाटील वाईच्या सुरूर या गावी येऊन राहिला। तिथे त्यानं आपल्या अघोरी विद्येचं चांगलंच बस्तान बसवलं। तो काळूबाईची सेवा करत करत लोकांच्या समस्याही सोडवू लागला। त्यांचे प्रश्न कायम निकालात काढू लागला। धावजी म्हणजे भूतांचा कर्दनकाळ अशी त्या भागात त्याची दहशत निर्माण झाली होती। सगळं कसं ठरल्याप्रमाणे सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस काय झालं माहित नाही। अचानक त्याने त्याच्या भक्तांना बोलावलं आणि मला जिवंत समाधी घ्यायची आहे, तयारी करा असं सांगितलं। ते ऐकून त्यावेळी त्याचे सेवकरी आणि भक्त चकित झाले, पण ही त्या कालीमातेची इच्छा आहे असं त्यानं सांगितल्यावर लोक तयार झाले। मग एक दिवस अमावस्येच्या रात्रीचा मुहूर्त गाठून त्यानं सुरूर या गावी जिवंत समाधीही घेतली। आज त्याच्यानंतर या जागेवर मोठं मंदिर उभं राहिलंय। त्याचं हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातल्या काळ्या जादूचं शक्तीपीठ म्हणून फेमस आहे, कारण आजही तिथं त्याच्या अघोरी प्रथांना खत पाणी घातलं जातं। आज सुद्धा लोक आपल्या घरादारावरील भूतबाधा दूर करण्यासाठी धावजी बुवाच्या मंदिरात येतात। त्याला खुश करण्यासाठी त्याच्या समाधीवर शेकडो कोंबड्यांचं आणि बोकडांचं रक्त वाहतात। खरं तर आजच्या वैज्ञानिक युगात सुद्धा अशा गोष्टींकडे वाढणाऱ्या लोकांची गर्दी बघितली की याला नेमकं श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा असा प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला राहत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला धावजी पाटील यांच्या या चमत्कारांविषयी नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आमचा विशेष भारी हा चॅनल सबस्क्राईब करा।